नागपुर के कामठी इलाके के न्यू येरखेड़ा से एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां एक मामूली पड़ोसी विवाद के बाद एक महिला की मौत हो गई। मृतक महिला का नाम त्रिशीला मुकेश खोबरागड़े एज 47 बताया जा रहा है। 29 मार्च की शाम करीब 8 बजे घर के सामने बने सीमेंट के ओटे को लेकर पड़ोसी में रहने वाले एक पुलिस दंपत्ति से उनका विवाद हुआ। देखते ही देखते बहस इतनी बढ़ गई कि मामला पुलिस स्टेशन तक पहुंच गया। त्रिशीला खोबरागड़े रात 9 बजे शिकायत लेकर नवीन कामठी पुलिस स्टेशन पहुंची, लेकिन घर लौटने के बाद उनकी तबीयत अचानक बिगड़ गई। ब्लड प्रेशर बढ़ने की वजह से उन्हें अस्पताल ले जाया गया, जहां रात करीब 11:30 बजे उनकी मौत हो गई। परिजनों का आरोप है कि पुलिस दंपत्ति द्वारा दी गई मानसिक तनाव के कारण ही उनकी मौत हुई है और उन्होंने सख्त कार्रवाई करने की मांग की है। पोलीस ठाणे नवीन कामठी येथे एक महिला हेड कॉन्स्टेबल नेमणुकीला आहे, सपना माटे असे त्यांचं नाव आहे। त्या साई कृपा सोसायटी न्यू एअरखेडा येथे राहतात। त्यांच्या घराशेजारीच एक फॅमिली आहे, त्रिशाला मुकेश खोबरागडे वय 47 वर्ष या राहतात। त्यांच्या बाजूला खोबरागडे यांच्या बाजूला यांचा एक मोकळा रिकामा प्लॉट आहे। त्या ठिकाणी 4 चाकी गाडी पार्क करत असतात। तर खोबरागडे यांनी त्यांच्या घरासमोर एक ओटा बांधल्यामुळे यांना टर्निंग करायला आणि 4 चाकी गाडी वळवण्याला अडचण होते ती। त्यावरून त्यांचा काल संध्याकाळी रात्री 8 वाजेच्या सुमारास एक शाब्दिक वाद झाला आणि त्या शाब्दिक वादानंतर रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास त्रिशाला मुकेश खोबरागडे यांची प्रकृती ढासळली। त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले, परंतु तेथे त्यांचं निधन झालं। त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनला येऊन महिला अंमलदार सपना माटे यांच्या विरोधात तक्रार दिली। यांच्या भांडण केल्यामुळे, यांचा वाद झाल्यामुळे त्रिशाला खोबरागडे यांचं निधन झालेलं आहे। त्या तक्रारीची आम्ही दखल घेऊन त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू केलेली आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने जो काही निष्कर्ष समोर येईल त्यावरून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल। त्याच्याबाबत माहिती गोळा करत आहोत। ग्रामीणमध्ये त्यांचे पती आहेत, रंगारी नाव आहे त्यांचं। त्यांच्याबद्दल आम्ही माहिती गोळा करून त्यांचाही त्यामध्ये काही सहभाग असेल किंवा त्यांचा काही दिसून येत असेल गैरकृत्य, त्याबाबतही आम्ही त्याबाबत अहवाल पाठवित आहोत।